नमस्कार. मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय, आरोप प्रत्यारोप आणि निवडणूक आयोगाचा खुलासा. निवडणूक आयोगाने राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी तब्बल 11 दिवस उशिराने जाहीर केल्यानंतर आता विरोधी पक्षाकडून आयोगाच्या आकडेवारीवर देखील संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी काँग्रेसने तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप देखील नोंदवला आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर 11 दिवसांनी सुधारित टक्केवारी जाहीर केली. इतक्या उशिराने जाहीर केलेल्या या टक्केवारीनुसार मतदानात 3 ते 5% वाढ झाल्याचे दाखवण्यात आले. यापूर्वी कधीही एवढ्या उशिरा टक्केवारी जाहीर झाली नाही, तसेच इतकी वाढही झाली नसल्याचे सांगत विरोधकांनी यावर संशय व्यक्त केला. त्यात काही नेत्याचे वक्तव्य समोर आले, ज्यामध्ये आयोगाने किती मतदान झाले तो आकडा जाहीर केला नाही. त्यामुळे टक्केवारी जाहीर केली ही काळजी करण्यासारखी स्थिती आहे. खोलात जाऊन माहिती घ्यावी लागेल. शरद पवार. हा अत्यंत गंभीर विषय समोर आल्याने निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. आयोगाची कार्यपद्धती संशयास्पद वाटते. संजय राऊत उद्धव सेनांनी आरोप केला तर आयोगाने मतदानानंतर काही दिवसांनी पुन्हा वेगळी आकडेवारी जाहीर केली आणि फॉर्म 76 नुसार ही टक्केवारी आहे, त्यात वाढ करत असाल तर ते मान्य करण्यासारखे नाही, असे काँग्रेसचे नेत्यांनी म्हटले आहे. 6 वाजल्यानंतर रांगेत जेवढे लोक आहेत त्यांचे मतदान 8 ते 9 वाजेपर्यंत चालते. त्यामुळे आयोगाच्या टक्केवारीत एवढ्या खाली जाऊन राजकारण करू नये, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप प्रत्यारोपामध्ये म्हटलेले आहे. तर आरोप प्रत्यारोप आणि निवडणूक आयोगाच्या टक्केवारीवर शंका व्यक्त केल्यानंतर निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उशिरा जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीत गडबड नसल्याचा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्लिंग यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला आहे. मतदानाची अंतिम टक्केवारी उशिरा जाहीर केल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र EVMवरील आकडेवारी आणि उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिलेली आकडेवारी यांची पडताळणी केली तर यात गोडबंगाल नसल्याचे लक्षात येईल, असे चोकलिंगम यांनी स्पष्ट केलेले आहे.